नमस्कार. रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आजचे विचारधन. कष्ट ही प्रेरक शक्ती आहे जी माणसाची क्षमता तपासते आणि त्याला विकासाच्या मार्गावर नेते. आज दिनांक 23 जानेवारी या दिवशी घडलेल्या विशेष घटनांबद्दल जाणून घेऊया आपल्या दिनविशेष या सत्रात. 2002मध्ये वॉल स्ट्रीट जर्नलचा पत्रकार डॅनियल पर्ल याचे कराचीतून अपहरण. 1997 मॅडलिन ऑलब्राईट या अमेरिकेच्या पहिल्या महिला परराष्ट्रमंत्री बनल्या. 1973 अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी व्हिएतनामबरोबर शांतता करार झाल्याचे जाहीर केले. 1968 शीतयुद्ध. उत्तर कोरियाने अमेरिकेचे USS प्युएब्लो ही युद्धनौका ताब्यात घेतली. 1943 दुसरे महायुद्ध. ब्रिटिश सैन्याने त्रिपोली लिबियाची राजधानी असलेले शहर जिंकले. 1932 प्रभातच्या अयोध्येचा राजा ह्या चित्रपटाची हिंदी आवृत्ती अयोध्या का राजा मुंबईत प्रदर्शित झाले. 1849 डॉक्टर एलिझाबेथ ब्लॅकवेल ही वैद्यकशास्त्रातील पहिली महिला पदवीधर बनली. 1708 छत्रपती शाहू महाराजांनी स्वतःला राज्याभिषेक करून घेतला. त्याच दिवशी सातारा ही राज्याची नवी राजधानी जाहीर केली गेली. 1565 विजयनगर साम्राज्याचे अखेर. 1947 मेघावती सुकार्णोपुत्री यांची जयंती. त्या इंडोनेशियाच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष होत्या. 1934 सर विल्यम हार्डी यांचा जन्मदिवस. ते ब्रिटिश जीवन रसायनशास्त्रज्ञ होते. त्यांचा मृत्यू 6 एप्रिल 1864 साली झाला. 1926 हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती. त्यांचा मृत्यू 17 नोव्हेंबर 2012 साली झाला. 1920 श्रीपाद रघुनाथ जोशी यांचा जन्मदिवस. ते व्यासंगी लेखक होते. त्यांचा मृत्यू 2002 साली झाला. 1915 कमलनयन बजाज यांचा जन्म झाला. ते उद्योगपती जमनालाल बजाज यांचे चिरंजीव. बजाज ऑटो, बजाज इलेक्ट्रिकल्स, उदयपूर सिमेंट इत्यादी कंपन्यांचे अध्यक्ष होते. त्यांचा मृत्यू 1 मे 1972 रोजी झाला. 1898 पंडित शंकरराव व्यास यांचा जन्म झाला. ते गायक व संगीत शिक्षक होते. पंडित विष्णू दिगंबर पलुसकर यांचे ते शिष्य होते. त्यांचा मृत्यू 17 डिसेंबर 1956 साली झाला. 1897 नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती. त्यांचा मृत्यू 18 ऑगस्ट 1945 फोमोर्सा तैवान या ठिकाणी झाला. 1814 सर अलेक्झांडर कनिंगहॅम यांचा जन्म झाला. ते भारतातील पुरातत्व संशोधनाची मुहूर्तमेढ करणारे ब्रिटिश अधिकारी होते. त्यांचा मृत्यू 28 नोव्हेंबर 1893 रोजी झाला. 1992 ह.भ.प. धुंडा महाराज देगुलकर यांची आज पुण्यतिथी. ते भक्ती सांप्रदायिक आणि ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक होते. 2010 पंडित दिनकर कैकिनी यांचा आज स्मृतिदिन. ते शास्त्रीय गायक होते. त्यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1927 रोजी झाला. 1989 साल्वादोर दाली यांची आज पुण्यतिथी. ते स्पॅनिश चित्रकार होते. 20व्या शतकात पिकासोच्या खालोखाल प्रसिद्धी व लोकप्रियता मिळवलेले चित्रकार म्हणून ते ओळखले जातात. त्यांचा जन्म 11 मे 1904 रोजी झाला. 1959 विठ्ठल नारायण चंदावरकर यांचा मृत्यूदिन. ते शिक्षणतज्ज्ञ आणि कायदेपंडित होते. 1931 ॲना पाव्लोव्हा यांचा स्मृतिदिन. द डाईंग स्वान म्हणून प्रसिद्ध असलेली रशियन बॅलरीना. त्यांचा जन्म 12 फेब्रुवारी 1881 रोजी झाला. 1664 शहाजीराजे भोसले यांचे कर्नाटकातील होदेगिरीच्या जंगलात शिकार करताना घोडा अडखळून पडल्याने अपघाती निधन झाले. त्यांचा जन्म 18 मार्च 1594 रोजी झाला. 1919 राम गणेश गडकरी यांचा स्मृतिदिन. ते नाटककार, कवी व विनोदी लेखक होते. ते गोविंदाग्रज या टोपण नावाने कथालेखन करीत असे, तर बाळकराम या नावाने विनोदी लेखन करीत असे. प्रेमसन्यास, पुण्यप्रभाव, एकच प्याला, भावबंधन, राजसन्यास ही त्यांची नाटके अतिशय गाजली. वाढवैजयंती नावाने त्यांच्या कविता संग्रहित केलेल्या आहेत. त्यांचा जन्म 26 मे 1885 रोजी झाला. धन्यवाद.
ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.